नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? IPLच्या एक मॅचेस वेगवेगळे रंग दाखवायला लागलेले आहेत आणि त्यातनं खास करून हैदराबाद वर्सेस मुंबईची जी मॅच झाली आहे त्याचा रंग हा बॅडगी मिरचीसारखा लाल लाल तिखट होता. कारण 50 ओव्हरच्या सामन्याचे हायलाईट्स बघितल्यासारखी अवस्था तो सामना बघणाऱ्यांची झालेली होती. कारण 20 ओव्हरमध्ये जो काही बॅट्समननी धुमाकूळ घातलेला आहे तो बघताना खरोखर स्तंभित व्हायला झालं की आजकालचे फलंदाज एवढे मोठे फटके एवढ्या सहजी मारूच कसे शकतात. ॲग्रीड की हैदराबादचं विकेट हे टकाटक बॅटिंग विकेट होतं. बाउंड्री लाईन्स यासुद्धा त्या मानाने छोट्या होत्या. हे सगळं जरी मान्य केलं तरी एक संघ 275 धावा क्रॉस करतो, दुसरा संघ ऑलमोस्ट 250 धावा क्रॉस करतो. म्हणजे तुम्ही 3.5 तासाच्या खेळामध्ये 550 धावा जवळजवळ बघितल्यासारखं होतं. काय म्हणावं या गोष्टीला. त्यामुळे त्याच्याविषयी बोलणार आहे, हार्दिक पंड्याविषयी बोलणार आहे. त्याचबरोबर इतर सामन्यांवरती एक थोडासा चेन्नई सुपर किंग वगैरे आपण थोडीशी नजर टाकूयात. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सगळ्यांचं म्हणणं आहे की मुंबई इंडियन्स नक्की करताय काय. मुंबई इंडियन्सच्या बाबतीत एक गोष्ट मी बघितलेली आहे. जसप्रीत बुमराह आणि पंड्या ब्रदर्स यांचा ज्या वेळेला त्यांनी शोध लावला ना त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स एकदम वाढला की आपण माहीत नसलेल्या खेळाडूंना नावारूपाला आणून त्यांच्यावरती चांगले क्रिकेटचे संस्कार करून इतके चांगले खेळाडू त्यांना बनवू की नुसतंच ते मुंबई इंडियन्सची सेवा नाही करणार तर अखेर भारताची सुद्धा सेवा करतील. आणि याच्या बाबतीत बुमराहचा जी गोष्ट आहे ती बघताना खरंच असं वाटतं की मुंबई इंडियन्सनी त्याला शोधला. जॉन राईट, किरण मोरेंनी त्याला शोधला, मुंबई इंडियन्समध्ये घेऊन आले, नंतर त्याला संधी मिळाली आणि आता तो काय जगातला एक दर्जेदार फास्ट बॉलर झाला आहे. कुठलाही क्रिकेटचा प्रकार असू दे, टेस्ट असू देत, वन डे असू देत, T20 असू देत, बुमराहची दहशत ही कायम आहे. हार्दिक पंड्याची प्रगती तशीच चालली होती. बुमराह एवढा तो महान खेळाडू नाही आहे, मी त्याच्याविषयी आर्ग्यूज करत नाही आहे, परंतु एक जातीवंत ऑलराऊंडर. जेव्हा त्यांनी गुजरातला चॅम्पियनशिप मिळवून दिली त्यावेळेला त्यांनी बॉलिंगमध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी अंतिम सामन्यात केली होती. लीड चांगल्या प्रकारे केलं होतं. बॅटिंगची त्याची क्षमता काही वेळेला अचाट आपल्याला बघायला मिळालेली आहे. परंतु अचानक मुंबई इंडियन्समधनं तो गुजरातला गेला काय, गुजरातमधनं परत मुंबई इंडियन्सला आला काय, या सगळ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांना तेवढ्या पटणाऱ्या नव्हत्या. आणि त्याला कारणं होती. कारण रोहित शर्मासारखा एक अत्यंत शांत, सुस्वभावित, दर्जेदार आणि प्रूव्हन कॅप्टन ज्यांनी मुंबई इंडियन्सला अनेक विजेतेपदं मिळवून दिली त्याला असा तडकाफडकी काढणं हे आपल्या बऱ्याचशा जणांना पटलेलं नव्हतं. आणि त्यातनंही कानामागून आला तिखट झाला अशा टाईपचा हार्दिक पंड्या जो गुजरातला गेला होता तो परत आला. दैवाची काय करणी असते बघा. पहिला सामना त्याचा नेमका गुजरात विरुद्ध होता, अहमदाबादमध्ये होता, जिथं लोकांनी त्याची अक्षरशः हुर्यो उडवली. आणि हे म्हणत असताना त्याला काही लोकांनी छपरीसुद्धा म्हणलं, जी गोष्ट मला तेवढीशी पटली नाही. कारण तुम्ही टीका करू शकता, अर्थातच आपल्या सगळ्यांनाच हक्क आहे आपापली मतं मांडायचा, टीका करायचा, परंतु त्या टीकेला सुद्धा काहीतरी संयम पाहिजे. हार्दिक पंड्याला कॅप्टन म्हणून, बॉलर म्हणून, बॅट्समन म्हणून अपयश आलेलं आहे. अजून ही स्पर्धा खूप मोठी आहे, प्रदीर्घ आहे, पण पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याच्यावरती असलेलं प्रेशर हे दिसून येत आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये जो पुढचा विषय सुद्धा ठरणार आहे की इतके बुद्धिवान लोक सगळे आहेत की ते सगळे एकत्र मिळून आपापली बुद्धी लढवून त्या संघाचं भलं करतायत की काय, किंवा असंही वाटतं की कित्येक वेळेला निर्णय चुकतात की काय. कारण हार्दिक पंड्याला कप्तान बनवण्याचा निर्णय हा त्यांचा भावनिक निर्णय नव्हता, हा चांगलाच कमर्शियल निर्णय होता की त्यांना पुढचा विचार करून एक कप्तान असा पाहिजे होता जो पुढची 3 वर्ष कमीत कमी मुंबई इंडियन्सला एक दिशा देईल. मान्य आहे, पण हे करत असताना तो परवा एकदा सिच्युएशन अशी होती ग्राउंडवरती की हार्दिक पंड्या कप्तानी करत होता. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह जे आत्ता भारतीय संघाचे कप्तान आहेत, एका सामन्याला जेव्हा रोहित शर्मा नव्हता तेव्हा यांनी लीड केलेलं होतं, जसप्रीत बुमराहनी लीड केलेलं होतं. असे 2 भारताचे कप्तान हे बाहेर उभे आहेत, हताशपणे बघतायत चाललंय काय. आणि त्यातनंही जो सामना हैदराबाद विरुद्ध झाला त्या सामन्यामध्ये सुरुवातीपासून ट्रॅव्हिस हेड असू देत, अभिषेक शर्मा असू देत, नंतर आलेला माक्रम असू देत, क्लासेन असू देत, बाप रे बाप, बघताना अंगावरती काटा आला की काय धुलाई केली. प्रत्येक समोर आलेल्या बॉलरला अक्षरशः झोडपून काढला. अपवाद फक्त अर्थात जसप्रीत बुमराहचा होता. याच्यामध्ये मला अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो की जे हार्दिक पंड्या क्लूलेस होता हे सुद्धा मला सांगायचं वाटतं.
तो कप्तानी करत असताना हा जो काही अटॅक त्यांच्यावरती झाला, मी गमतीने असं म्हणलं की तुमच्याकडे बॉम्ब आहेत ते एकत्र फुटले तर काय होतं, तशी ती परिस्थिती होती. अभिषेक शर्मा हा नवखा खेळाडू आहे, पण त्यांनी सुद्धा काय भन्नाट बॅटिंग केली. ट्रॅव्हिस हेड हा प्रूव्हन कलाकार आहे, धमाल शॉट्स तो मारतो. माक्रम हा खरंच दर्जेदार खेळाडू आहे, त्याच्याविषयी मी बोलणार आहे. क्लासेनचा तर क्लासच वरचा आहे. आता त्या मुद्द्यावरती येतो, कारण कित्येक वेळेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, खास करून इंग्लंडमध्ये खेळाडू थोडासा बरा खेळायला लागला ना की त्याची वारे माप स्तुती केली जाते, एकदम त्याला लिजंड बनवलं जातं, मोठमोठी पुस्तकं ते लोक लिहितात. पण ज्या वेळेला मी संघकारा महिला जयवर्धनेला खेळताना पाहिलं, इतक्या धावा त्यांनी केल्या, आपल्या संघाला कुठनं कुठं घेऊन गेले, आणि तरीही त्यांना लिजंड म्हणलं जात नाही. आत्ताच्या घडीला हॅरी ब्रुक्सचं खूप नाव झालेलं होतं, आहे दर्जेदार बॅट्समन आहे, परंतु त्यांनी ऐन वेळेला पलटी मारली आणि तो खेळत नाही आहे या IPL मध्ये. त्यामुळे त्याच्या संघाचंही मोठं नुकसान झालं आहे, कारण प्लॅनिंगमध्ये मोठा धक्का बसलेला आहे. ह्याच्या उलट साऊथ आफ्रिकन प्लेयर्स आहेत, मग तो डेव्हिड मिलर असू देत, माक्रम असू देत, रबाडा असू देत किंवा क्लासेन असू देत. माक्रमचं सुद्धा मी अगदी स्पष्टपणे सांगतो, दर्जेदार बॅट्समन आहे, खरंच दर्जेदार. जसं बुमराचं मी म्हणलं की टेस्ट, वन डे आणि T20 तिन्ही ठिकाणी तो खेळू शकतो, तसाच माक्रम आहे. भन्नाट बॅटिंग त्यांनी खरोखर. जी टेस्ट मॅच आपण शेवटी जिंकली, त्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा माक्रमनी जी काय बॅटिंग केली, ओ हो, तौबा तौबा, भन्नाट बॅटिंग त्यांनी केली. बाकीचे बॅट्समन अक्षरशः अडखळत असताना त्यांनी त्या विकेटवरती शतक करून दाखवलेलं होतं. सामना आपण जिंकला म्हणून बरं वाटलं, पण माक्रमची ती इनिंग मी विसरू शकत नाही. क्लासेनबद्दल बोलायचं झालं तर विकेट किपिंग तो चांगली करतोच, आणि फटकेबाजी करत असताना सरळ बॅटनी करतो. आणि जेव्हा त्या बॉलरला असं वाटतं की अरे हा सरळ बॅटनी मारतोय, आखूट टप्प्याचा बॉल टाकून त्याला त्रास देऊयात, तेव्हा तो जे काही पुल शॉटची नजाकत दाखवतो ती बघत राहण्यासारखी असते. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी केलेली बॅटिंग म्हणजे कांठळ्या बसवणारी बॅटिंग होती. कारण बॅटमधनं येणारा आवाज जो होता ना, ओहो बाप रे बाप, मी तर आश्चर्यचकित झालो, थक्क झालो. मुंबई इंडियन्सनी मनापासून प्रयत्न केला पाठलाग करायचा, परंतु तो पाठलाग अंतिम क्षणी अडखळणार हे सगळ्यांनाच माहिती होतं. ह्या क्षणाला म्हणूनच आत्ता असंच वाटतंय की मुंबई इंडियन्स चांगलीच अडखळते. पहिल्या सामन्यामध्ये भले सनरायझर्स हैदराबादला काही धावांनी पराभव स्वीकारायला लागला असेल, पण मुंबई विरुद्ध त्यांनी केलेली बॅटिंग, त्यांनी मिळवलेला विजय हा भन्नाट होता. त्यामुळे दोन्ही सामन्यात त्यांचा खेळ, खास करून बॅट्समन लोकांचा खेळ हा टू गुड झालेला आहे. आणि त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सनी दोन्ही सामन्यात मिळवलेला विजय हा नजरेत भरणारा होता. धोनी म्हणायला गेलं तर बॅकसीटला आहे, ऋतुराजला तो आता लीड करून देतोय. ग्राउंडमध्ये जात असताना सुद्धा तो सगळ्यांना हसून सांगतो, चला चला निघा, मी मागणं येणार आहे, आणि ऋतुराजला तो लीड करून देतो. पण अजूनही विकेट किपिंग करत असताना त्याची चपळता ही कमी झाल्यासारखी वाटत नाही आहे. स्टंपिंग असू देत, कॅचिंग असू देत, रनआउट असू देत, या सगळ्या बाबतीत तो कमी पडत नाही आहे. ही खरोखर कमालीची गोष्ट आहे. याच्यातनं त्याची मानसिक कणखरता ही दिसून येते. त्यामुळे चेन्नईचे दोन्ही सामन्यातले विजय हे माझ्या नजरेत भरलेले आहे. मुंबईचे दोन्ही सामन्यातले पराभव हे माझ्या नजरेत खटकलेले आहेत. आणि त्याचबरोबर सनरायझरला एक विजय एक पराभव स्वीकारायला लागला आहे, पण त्यांच्या खेळामध्ये दर्जा आहे. फक्त त्यांच्या बॉलिंगमध्ये जी कमतरता आहे त्याचा फटका त्यांना कधी ना कधीतरी बसणार आहे. हे म्हणत असताना गेल्या ब्लॉगमध्ये मी म्हणलेलं होतं की पुण्याचा राहुल त्रिपाठी जो दर्जेदार बॅट्समन आहे, परंतु तो ऑफसाईडला फटके मारायला विसरला आहे. सतत आडव्या बॅटने खेळतो, त्याच्यावरती सुद्धा कुऱ्हाड पडलेली आहे, कारण त्याला संघात जागा मिळालेली नाही आहे. आणि दुसरीकडे अभिषेक शर्मानी मात्र झकास बॅटिंग करून दाखवली आहे. असं होतं. त्यामुळे तुम्ही या मोठ्या बॅट्समनकडनं शिकलं पाहिजे. कोहलीला आडव्या बॅटनी फटके मारायची वेळ येते का? नाही, कारण त्याच्याकडे दर्जा आहे. क्लासेन घ्या, माक्रम घ्या, या सगळ्यांकडे तो क्लास असल्यामुळे ते पहिल्या बॉलपासून आडवे तिडवे फटके मारत नाहीत. सरळ बॅटनी सुद्धा मोठ्या धावा करता येतात, मोठे फटके मारता येतात, हा संदेश जणू काही देत आहेत. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो व्हॉट अ बॅट्समन, दादा बॅट्समन, भन्नाट, कधी कधी तो लिजंड शब्द वापरला जातो. मी म्हणतो युरोपियन खेळाडू, मग ते इंग्लंडचे असू देत किंवा नंतर न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचे असू देत, ह्यांना आपण कमी लेखण्याचा बातच येत नाही. परंतु जेव्हा श्रीलंकेचे, साऊथ आफ्रिकेचे खेळाडू हे भन्नाट कामगिरी करून आपला ठसा उमटवतात, तेव्हा त्यांचं मनापासून कौतुक करणं हे सुद्धा आपलं तेवढंच काम आहे, असं नाही का तुम्हाला वाटत? मी माझे मुद्दे मांडले.
तुमचे मुद्दे काय आहेत, तुम्हाला हार्दिक पंड्याबद्दल काय वाटतं. मला माहिती आहे खूप जणांना राग आहे, कारण खूप जण रोहित शर्माचे फॅनसुद्धा आहेत, त्याच्या वागणुकीचे फॅन्स आहेत, कारण तो एक जातीवंत चांगला माणूस आहे. हार्दिकसुद्धा आहे, पण आत्ताच्या घडीला तो अडखळतोय. मुंबई इंडियन्सचे पाठीराखे नक्की म्हणणार, अरे मुंबई इंडियन्सची नेहमीच सुरुवात खराब होते, नंतर आम्ही गिअर बदलतो. मान्य आहे, पण आत्ता ही जी सुरुवात झाली ही अडखळणारी सुरुवात आहे. ह्याच्यात आश्वासकता दिसत नाही आहे. हैदराबादनी पहिला सामना गमावला, पण तरी त्या गमावण्यामध्ये सुद्धा एक शौर्य दिसून आलेलं होतं. ते मुंबई इंडियन्सच्या खेळात अजून दिसलेलं नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊयात, कारण ही लांब लचक स्पर्धा आहे, मी परत एकदा सांगतो. त्यामुळे ह्याचे नंतरचे रंग हे अजून वेगळे असणार आहे, कारण भारतातला उकाडा वाढत चाललेला आहे, गरमी वाढत चाललेली आहे. नंतरच्या काळामध्ये विकेटसुद्धा बदलणार आहेत आणि वेळोवेळी मी त्याची माहितीसुद्धा तुम्हाला नक्कीच देईन. तोपर्यंत बाय बाय. फक्त माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मधनंच जरा अथर्व सुदामे बरोबरसुद्धा नौटंकी करतोय, भटकंती करतोय, मजा चालू आहे, थोडासा क्रिकेटचा आनंदही घेतोय. बाय बाय.